बाप लेकीच्या नात्याला कलंक लावणारी बातमी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून समोर आली। 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांनीच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली। पीडित अल्पवयीन मुलीने अखेर अत्याचार सहन न झाल्याने झालेल्या घटनेची माहिती तिने घडलेला सारा प्रकार आईला सांगितला व आईने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली। त्यानंतर तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराचा खुलासा झाला। सावत्र बापास कर्जत तालुक्यातील नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली। वडील आणि लेकीच्या नात्याबद्दल कितीही सांगितलं किंवा चर्चा केली तरी शब्द अपुरे पडतील, पण काही विकृत माणसं या नात्याला हल्ली काळीमा भासणारे कृत्य करतायत। त्यांना आपल्या मुलीबद्दल किंवा परिवाराबद्दल काहीच वाटत नाही। ते वासनेत इतके एकांत बुडाले आहेत की कुणासोबत आपण किती विकृत वागतो याचं त्यांना भानही राहत नाही। कर्जतमध्ये अशीच एक संतापजनक घटना घडल्याने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। याबाबत सविस्तर माहिती अशी की कर्जत तालुक्यातील पीडित मुलगी, हिची आई आणि सावत्र वडील यांच्यामध्ये गेल्या 3 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्यामुळे ते एकत्र राहत होते। पीडित मुलीवर आई सोबत राहणारा तिचा सावत्र बाप हा पीडित अल्पवयीन मुलगी ही झोपली असताना आरोपीयाने तिला स्वतःकडे ओढून घेऊन वेळोवेळी पीडित मुलगी हिचा वेळोवेळी लैंगिक छळ केलाय। लैंगिक अत्याचार सहन न झाल्याने पीडित मुलीने सावत्र बापाचा सर्व प्रकार आईला सांगितला। पीडित मुलीच्या आईने सरळ नेरळ पोलीस ठाणे गाठत सावत्र बापाविरोधात तक्रार दाखल केली। तक्रार दाखल होताच नेरळ पोलिसांनी सावत्र बापास अटक करून न्यायालयात हजर केले असता 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती नेरळ पोलिसांकडून प्राप्त झाली। याबाबत नेरळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 117/2025 भारतीय न्यायदंड संहिता कलम 64(2) IM 65(2) सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4(6) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्चे करीत आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।